400 वर्षांपूर्वी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या बोट कापून रक्ताचा अभिषेक महादेवाला घालून स्वराज्याची शपथ घेणारे श्रीमंत छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे सहकारी त्यांनी तोरणा किल्ला घेऊन या स्वराज्याचं धोरण बांधलं आणि हळूहळू या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी एक एक किल्ले घेत राहिले. अनेक संकट आली, अनेक वादळ आली, अनेक शत्रू चाल करून आले. मग तो अफजल खान असू दे, शाहिस्ते खान असू दे, राजा मिर्झा जयसिंग असू दे, असे अनेक संकट आली. एक वेळ तर महाराजांना आग्राच्या दरबारामध्ये गेल्यानंतर अपमानित करण्यात आलं. त्या महाराजांना त्या ठिकाणी नजरमध्ये ठेवण्यात आलं. तिथून निघून आले. अशी अनेक संकट सोसत महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. अनेक मावळे कामी आले, अनेक सरदार कामी आले. अहो तानाजी मालुसरेसारखा सरदार आपल्या लेकाचं लग्न असताना सुद्धा तो सिंहगड जिंकण्यासाठी गेला आणि तो सिंहगड जिंकत असताना त्याच्या प्राणाची आहुती दिली. प्रतापराव गुजर असेल, मोरारबाजी देशपांडे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, अहो किती अशा अनेक सरकार आहेत की ज्या सरदारांनी आपल्या रक्ताचा अभिषेक या हिंदवी स्वराज्यासाठी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घातला आणि मग हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि मग महाराजांचा राज्याभिषेक हा सुरू झाला. सगळा सोहळा सुरू झाला. अनेक नद्यांच्या गंगाजळ त्या ठिकाणी कळस येऊ लागले. दारामध्ये सड्या रांगोळी घातले गेले, सणे चौघडे वाजू लागले. महाराजांनी वस्त्र